दरम्यान संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघात मतदान पार पडलं। बारामतीच्या या लढाईत पवार घराण्यातील सर्वजण शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या पाठीशी उभे राहिल्यानं अजित पवार कुटुंबियांअंतर्गत एकाकी पडल्याचं चित्र होतं। अगदी अजित पवार यांची आईही त्यांच्या निर्णयावर नाखुश असल्याचं सांगण्यात आलं होतं। या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी एक मास्टर स्ट्रोक खेळल्याची चर्चा आहे। तर दुसरीकडे मतदानानंतर सुप्रिया सुळे ही काटेवाडीतील अजितदादांच्या घरी पोहोचल्यानं चर्चांना उधाण आलं। पाहूयात या संदर्भातला हा रिपोर्ट। आज माझी आई माझ्या बरोबर आहे। आईच्या मुलापुढे चालतं का? ऐन मतदानाच्या दिवशी पवार कुटुंबाच्या लढाईत आणखी एका पात्राची एंट्री झाली। त्या म्हणजे आशाताई पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मातोश्री। आईसोबत मतदान केंद्रावर आलेल्या अजितदादांनी मेरे पास माँ है हा डायलॉग मारत विरोधात उभ्या ठाकलेल्या पवार कुटुंबियांना सूचक प्रत्युत्तर दिलंय। जनतेला सांगतो, ही भावकीची गावकीची निवडणूक नाही, तरी देखील आमच्या समोरच्या लोकांनी एक कुटुंबातले काही जण त्यांच्याबरोबर तसं दाखवण्याचा प्रयत्न केलाय। पवार परिवारामध्ये सगळ्यात ज्येष्ठ, सगळ्यात वयाने ज्येष्ठ ह्या आशाताई अनंतराव पवार आहेत। आज माझी आई माझ्या बरोबर आहे, याची नोंद कृपा करून सर्वांनी घ्यावी। आईच्या मुलापुढे चालतं का? विशेषतः वयस्कर आईंचं मुलापुढे नाही म्हणू शकत नाहीत ना। कदाचित तसं काय असेल मला माहित नाही, पण ते आता राहतात कुणाकडे बघा, धाकट्या मुलाकडे राहतात का थोरल्या मुलाकडे राहतात हे बघायला पाहिजे। मला वाटतं त्या पुण्यात त्यांच्या मुलीकडे होत्या आणि कोल्हापूरला दुसरी जी त्यांची आमची जी बहीण आहे तिकडे होत्या, आणि आत्ता त्या मतदानासाठी म्हणून काल रात्री आल्या असतील। आणि विशेषतः त्या बऱ्याच वेळा वय झाल्यामुळे थोडंसं त्यांना थकवा पण असतो। आई असणं आणि आई पाठीशी असणं यापेक्षा मोठा आशीर्वाद काय असू शकतो? ज्या प्रकारे असं चित्र तयार करण्यात आलं की अजितदादा एकटे पडले आहेत, परिवाराने त्यांना वाळीत टाकलाय, सगळ्यांनी मिळून त्यांना एकटं पाडलंय, त्या पार्श्वभूमीवर माँ का आशीर्वाद इससे बडा क्या है? मी काकींचं मान ठेवतो, या वयामध्ये आजारी असताना सुद्धा मतदान करण्यासाठी ते आल्या। पण इलेक्शनच्या दिवशीच आई जर कोणाला आठवत असेल आणि हे स्टेटमेंट ते सुद्धा पिक्चरचं स्टेटमेंट जर कुणी करत असेल तो त्यांचा विषय आहे। पण मी काकींचं स्वागत करतो, वय आणि आजारी असताना सुद्धा मतदानाचा हक्क त्यांनी बजावला। ऐन मतदानाच्या धामधुमीत आशाताई पवारांच्या एंट्रीनं बारामतीत सगळ्यात मोठा ट्विस्ट बघायला मिळालाय। मतदानानंतर सुप्रिया सुळेंनी आपला मोर्चा अचानकपणे काटेवाडी इथल्या अजित पवारांच्या घरी वळवला। अजितदादांच्या मातोश्री आशाताई पवारांची भेट घेत सुप्रिया सुळेंनी प्रकृतीची विचारपूस केली। मात्र या भेटीवरूनही तर्कवितर्क लढवले जात आहेत। खासदार सुप्रियाताईंनी आजच्या घडीला घेतलेली आशाताईंची अर्थात अजितदादांच्या आईची भेट हे भावनिक राजकारणाचा एक भाग आहे। ताईंना चांगल्या पद्धतीने माहीत आहे, म्हणजे सुप्रियाताईंना, की ही भेट जर घेतली तर मतदारांमध्ये एक वेगळा संभ्रम निर्माण करता येऊ शकतो। गेल्या 1.5 महिन्यापासून बारामती परिसरामध्ये आशाताई असताना त्यांना त्याची भेट का घ्यावी वाटली नाही, आशीर्वाद का घ्यावे वाटले नाहीत, हा सुद्धा बारामतीकरांना या निमित्तानं प्रश्न पडला असेल। आता वातावरण सुप्रियाताईंच्या बाजूला असताना सुप्रियाताई अजितदादांच्या घरी जाऊन संभ्रम कशाला निर्माण करतील? आशा काकींना त्या भेटायला गेल्या होत्या, अनेक दिवसानंतर त्या बारामतीत आल्या होत्या। श्रीनिवास काकांनीच हे आपल्या सर्वांना सांगितलं होतं की त्या पुण्याला का मुंबईला होत्या। आणि मग एक गोष्ट सिद्ध होते की हृदय नाही तर भावना ह्या कुठेतरी आत्यांकडे आहेत, नाही तर सुप्रियाताईंकडे आहेत। आता त्यांच्या मुलाली दुसरी भूमिका घेतली असेल, स्वार्थी भूमिका घेतली असेल, त्यात आईचं काय चुकलं, काकींचं काय चुकलं? मतदानाच्या दिवशी आईला सोबत आणत अजितदादांनी कुटुंबातल्या सदस्यांना मेसेज दिलाय। मात्र त्याच वेळी सुप्रिया सुळेंनी आशाताईंची भेट घेतल्यानं दादांवर डाव पलटवण्याचा प्रयत्न केला। कारण कालपर्यंत आशाताई पवार काटेवाडीत नव्हत्या असं या भेटीतून सूचित केल्याचं बोललं जातंय। सशक्त लोकशाहीमध्ये मतदान ही खूप जबाबदारीचं काम असतं आणि आशा काकी एक अतिशय जबाबदार लोक आपल्या म्हणजे त्यांची ती जबाबदारी आहे, म्हणून मला आनंद वाटला की काकी आवर्जून मतदान करायला आल्या
आणि मी फिरत फिरत हे नेहमीच आहे आमचं रुटीन. त्यामुळे काकींचा आशीर्वाद घेण्यासाठी मी आले. मगाशी सुमती काकी भेटल्या. सुमती काकी प्रताप काका आले होते. तर प्रताप काका, सुमती काकी, आशा काकी, आमच्या घरातले सगळे जे वरिष्ठ आहेत त्यांचा आशीर्वाद नेहमीच घेतला. हे माझ्या काकींचं घर आहे. हे माझ्या काका काकींचं घर आहे. माझी सगळं लहानपण, माझ्या आयुष्यातली प्रत्येक शाळा आणि कॉलेजची सुट्टी या घरात 2 महिने मी राहिले आशा काकींकडे. आणि जेव्हा त्या काळात ना फोन बिन नसायचे. एकदा मी इथे आले की माझी आई 2-2 महिने माझ्याशी बोलायची नाही. जेवढं माझ्या आईनी माझं केलं नसेल तेवढं मोठ्या काकी, आशा काकी, सुमती काकी आणि भारती काकींनी माझं. प्रचारादरम्यान पवार कुटुंबानं एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले, विखारी टीका केली. निवडणुकीच्या प्रचाराच्या वेळी पवार विरुद्ध पवार अशी लढाई रंगली. आता मात्र सुप्रिया सुळे ह्या अजित पवारांच्या घरी जाणं हे मोठं प्रातिनिधिक आहे. माझं मत आहे की याला फक्त मी इमोशनल टॅक्टिक्स म्हणेन. निवडणुकीमध्ये काही भावनिक स्ट्रॅटेजीज असतात, त्यापैकी एक हा आहे. तथापि मी याच्यावर याकरता टिप्पणी करणार नाहीत की शेवटी शत्रू तर नाही आहेत, राजकीय विरोधकच आहेत आणि भाऊ बहिणच आहेत. त्यामुळे का गेले का नाही गेले हे आपल्याला नंतर समजेल. मी वारंवार सांगतो, मतभेद असावेत, मनभेद नसावेत. नात्यामध्ये विभक्तता येऊ नये. हे पवार कुटुंब आहे, हे इकडचं उबाठाचं कुटुंब नाही. कोणता भाऊ कुठं राहतो हे यांनाही माहीत नाही. त्यांनी नाते जपलेत, यांनी नाते तोडलेत, हा दोघांमधला फरक आहे. आई बरोबर येत मतदान करत अजित पवारांनी एका दगडात 2 पक्षी मारल्याची चर्चा आहे. एकीकडे माझी आई घराण्यात सर्वात ज्येष्ठ असल्याचं अधोरेखित करून शरद पवारांना त्यांनी टोला लगावलाय. तर दुसरीकडे माझी आई मतदानाला माझ्यासोबत आल्याचं सांगत ती माझ्याच बाजूने असल्याचा संदेशही अजित पवारांनी दिलाय. मात्र त्याच वेळी सुप्रिया सुळेंनीही अजितदादांच्या आईची भेट घेतल्यानं पवार कुटुंबात नक्की सुरू काय आहे? या भेटीमागे मोठं राजकारण दडलंय का? हे प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित होत आहेत. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, बारामती.